मित्रांनो, सरकारी शाळेतील एक तरुण महिला शिक्षिका घरातील सर्व कामे उरकून सकाळी 9 वाजता शाळेत शिकवायला पोहोचते. ती मराठी विषयाचा तास घेऊ लागते. तेव्हा तिच्या लक्षात येते की कदाचित आज घाईघाईत तिने गॅसवर दूध तापायला ठेवून तसेच सोडून आली आहे. तिचा वर्ग सुरू झालेला होता आणि ती वर्गात मुलांना शिकवत होती. त्यामुळे आता तिला लगेच घरी जाणे शक्य नव्हते. म्हणून ती शाळेच्या एका शिपायाला बोलावते आणि त्याला घराची चावी देत सांगते, की आज कदाचित मी माझ्या घरात गॅसची शेगडी चालू ठेवून आले आहे. मला घाईत ते आठवले नाही. तुम्ही कृपया माझ्या घरी जाऊन तपासू शकता का? तेव्हा तो पटकन घराची चावी घेऊन तिथून निघून जातो. जेव्हा तो मॅडमच्या घरी पोहोचतो, तेव्हा त्याला जळालेल्या दुधाचा वास आणि धुरामुळे त्रास होऊ लागतो. पण काही वेळाने तो घरात इकडे-तिकडे फिरू लागतो. तेव्हा त्याला मॅडमबद्दल एक रहस्य माहीत पडते. ते जाणून घेतल्यानंतर तो सुद्धा आश्चर्यचकित होतो. मित्रांनो, ही एक रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण कथेचे सत्य. पण पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळेल. मित्रांनो, ही कथा मीनाक्षी नावाच्या मुलीची आहे. तिचे वय 28 वर्ष आहे आणि ती एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ती ज्या शाळेत शिकवायला जाते त्या शाळेपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर तिने एक खोली भाड्याने घेतली होती आणि ती रोज स्कूटरवरून शाळेत जात असे. एके दिवशी ती घाईत शाळेत निघाली असताना तिला अचानक जाणवले की तिने गॅसची शेगडी चालूच ठेवली असावी. म्हणून ती लगेच शाळेतील शिपाई, ज्याचे नाव अरुण होते, त्याला बोलावते. सगळा प्रकार सांगते आणि विचारते की तुम्ही प्लीज माझ्या घरी आत्ता जाऊ शकता का? तेव्हा शिपाई अरुण लगेच मॅडमकडून घराची चावी घेऊन आपली मोटरसायकलवर बसून मॅडमच्या घरी पोहोचतो. दार उघडताच तो पाहतो तर खरोखरच स्वयंपाकघरात गॅस चालूच होता आणि त्यावर दुधाचे भांडे ठेवलेले होते, जे आता जळून काळे झाले होते. जळालेल्या दुधाचा वास आणि धूर संपूर्ण खोलीत पसरला होता. तो पटकन खोलीच्या दोन्ही खिडक्या उघडतो. दरवाजा तर आधीच उघडलेला होता. काही वेळाने धूर बाहेर निघून जातो आणि वास देखील कमी होतो. तेव्हा तो इकडे-तिकडे पाहू लागतो आणि खोलीची परिस्थिती पाहून थक्क होतो. तो पाहतो की 50-60 हजार रुपये पगार असलेल्या मॅडम इतक्या साध्या पद्धतीने कशा राहू शकतात. त्या खोलीत एका कोपऱ्यात एक सिंगल पलंग होता. त्यावर एक पातळ पांघरून टाकलेलं होतं. रोज वापरातील कपडे समोर विखुरलेले होते. एक लाकडी रॅक बनवलेली होती, ज्यात काही प्रसिद्ध लेखकांची पुस्तके ठेवलेली होती. आता त्याने दुधाचे भांडे पाहिले तर ते सर्व बाजूने काळे झाले होते. तो विचार करू लागला, मी काय करू? ही भांडे साफ करू की असे सोडून जाऊ? मॅडम आल्या तर त्यांना ते रगडून रगडून साफ करावे लागेल. त्यांचे मन संकोचात पडले होते. मग त्यानं ठरवलं, चला काही हरकत नाही, मीच साफ करून ठेवतो. कारण शाळेत चहा पाण्याचे काम तोच बघत होता. त्या भांड्यात 1.5 लिटर दूध होते, जे पूर्णपणे जळून काळे झाले होते. तो साबण घेऊन ते भांडे रगडून रगडून चांगले साफ करतो. गॅसची शेगडी स्वच्छ करतो. किचनमध्ये एक हात फडका मारून सर्व वस्तू जागच्या जागी व्यवस्थित लावून ठेवतो. मग थोडा वेळ तो त्याच्या पलंगाजवळ जाऊन बसतो. तेव्हा त्याची नजर त्या लाकडी रॅकवर ठेवलेल्या पुस्तकामध्ये एका फोटो अल्बमवर पडते. तो उत्सुकतेने तो अल्बम उचलतो आणि पाहू लागतो. कारण मीनाक्षी मॅडमच्या आयुष्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी त्यांच्याशी खूप कमी बोलत. ज्या ठिकाणी त्या राहत होत्या तिथेही त्यांना कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांची जी काही कामे असत ती त्या स्वतः करत. कोणाला त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा अरुण तो फोटो अल्बम पाहू लागला तेव्हा त्याला जे फोटो दिसत होते ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तो फोटो अल्बम साधारण 6 ते 7 वर्ष जुना होता. त्या फोटोमध्ये मीनाक्षी मॅडम खूप सुंदर दिसत होत्या. तेव्हा त्यांचे वय बहुतेक 22 वर्ष होते. फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक मुलगाही दिसत होता. त्या मुलासोबत मीनाक्षीचे अनेक फोटो होते. फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांच्याकडून बघून जणू ते जोडपे असल्यासारखे वाटत होते. दोघेही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे खूप आनंदी दिसत होते. अरुणने संपूर्ण अल्बम पाहिला आणि मनाशीच खूप विचार करू लागला की ही तीच मीनाक्षी आहे. आता मित्रांनो, अरुणला तिथे बराच वेळ झाला होता. म्हणून तो अल्बम जिथून उचलला होता तिथेच ठेवतो. खोलीतून बाहेर येतो आणि दरवाजा नीट बंद करून शाळेत परत जातो. मग तो मॅडम समोर जातो. तेव्हा मॅडम त्याला विचारतात, काय झाले? तेव्हा तो म्हणतो, काय होणार मॅडम, शेवटी तेच झाले ज्याची भीती वाटत होती. गॅस चालू होता आणि संपूर्ण दूध जळाले होते. पूर्ण घरात जळालेल्या दुधाचा वास येत होता. जर तुम्हाला ही गोष्ट आठवली नसती तर काय झाले असते?
आता मित्रांनो, अरुण मीनाक्षी मॅडमला चावी परत करतो आणि दोघेही आपापल्या कामात व्यस्त होतात. जेव्हा शाळेची सुट्टी होते तेव्हा मीनाक्षी घरी पोहोचते आणि पाहते की सगळे काही आधीपासूनच साफसुथरे आहे. हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटते. ती मनाशीच विचार करत होती की आज तर भांडी पूर्णपणे जळून काळी पडली असती. मग मला रगडून रगडून साफ करावी लागली असती. पण अरुणने तर आधीच सगळे साफसुथरे नीटनेटके करून ठेवलेले आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मॅडम शाळेत जातात तेव्हा अरुणला जवळ बोलावतात आणि विचारतात, तुम्ही इतका त्रास का करून घेतला? भांडे साफ करण्याची काय गरज होती तुम्हाला? जेव्हा अरुण म्हणतो, मॅडम त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला ते रगडून साफ करावे लागले असते. हा विचार करूनच मीच ते भांडे साफ केले. तेव्हा मीनाक्षी मॅडम म्हणाल्या, मी इतकी अशक्त किंवा कमकुत नाही. मी माझे स्वतःचे काम स्वतः करू शकते. तेव्हा अरुण मीनाक्षी मॅडमला विचारतो, मॅडम आज तरी तुम्ही गॅस बंद केला आहे ना? आणि मीनाक्षी मॅडम हसायला लागतात आणि बोलतात, अरे मी एवढे विसराळू नाही. ते तर काल मी काहीतरी वेगळाच विचार करत होते म्हणून गॅस बंद करायचे विसरले होते. तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. आता मित्रांनो, अरुणला बोलण्याची संधी मिळाली होती आणि तोही त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होता. तर तो म्हणाला, मॅडम आपण कोणत्या विचारात इतके हरवून जाऊ नये. कोणी आपल्यापासून दुरावले किंवा कोणी आपल्याला सोडून गेले म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही. आता मीनाक्षीने जेव्हा अरुणचे हे शब्द ऐकले तेव्हा मात्र ती स्तब्ध झाली. त्यांना नक्की काय बोलायचे आहे तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि मॅडमचा तास घेण्याची वेळ झाली. त्या वर्गात निघून गेल्या आणि तोही आपल्या कामासाठी निघून गेला. पण जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा मॅडम जेवण न जेवता रिकाम्या बसलेल्या होत्या. त्या वर्ग शिक्षिका असल्यामुळे रजिस्टर आणि कार्यालयाचे काम त्यांना करावे लागत असे. त्यांना एक स्वतंत्र खोलीही देण्यात आली होती. ते त्यांच्या खोलीत बसून काम करत होत्या. जेव्हा अरुण चहा पाणी देण्यासाठी त्यांच्या खोलीत येतो, कारण हेच त्याचे काम होते. पण आज तो जरा घाबरलेला होता. माहित नाही मॅडम माझ्याबद्दल काय विचार करतात, काय म्हणतात. कारण सकाळी मी त्यांना जे काही बोललो होतो त्यामुळे त्या माझ्यावर रागावल्या तर नसतील ना. तरीही तो त्यांच्या खोलीत जातो आणि त्यांच्या टेबलवर चहा पाणी ठेवून जाऊ लागतो. तेव्हा मॅडम त्याला थांबवतात आणि म्हणतात, अरुण थांबा, इथे खुर्चीवर बसा. मग त्याला विचारतात, आता मला सांगा, सकाळी तुम्ही मला काय बोलत होता? मला तेव्हा काही समजले नाही आणि असेही माझ्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? तेव्हा मात्र अरुण घाबरत घाबरत म्हणतो, मॅडम प्लीज मला माफ करा. काल मी तुमचा तो जुना फोटो अल्बम पाहिला आणि त्यात जशा तुम्ही दिसत होत्या तशा तुम्ही आत्ता अजिबात राहत नाही. त्या फोटो अल्बम मध्ये मुलगी आणि तुम्ही एकच आहात असे वाटतच नाही. अरुण पुढे म्हणतो, कोणीतरी आपल्यापासून दुरावले किंवा दूर सोडून निघून गेले म्हणून आपले आयुष्य संपत नाही. तो तर तुमच्या कोणासोबत आपले आयुष्य आनंदाने जगत असेल, एन्जॉय करत असेल आणि इकडे तुम्ही त्यांच्या आठवणीमध्ये इतके हरवून जाता. आता मित्रांनो, मीनाक्षीला हे ऐकताच समजले की अरुण तिला काय सांगू पाहत आहे. ती रडू लागते आणि रडत रडत म्हणते, अरुण काश तो मला विसरला असता. काश तो दुसऱ्या कोणासोबत आपल्या आयुष्याचा आनंद चांगल्या प्रकारे एन्जॉय करत असता. पण इथे आपल्यामध्ये या जगात राहिला असता तर या गोष्टींचा सर्वात जास्त आनंद मला झाला असता. आता मात्र तरुणला हे ऐकून मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या पूर्णपणे रडत होत्या. अरुण पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात देत म्हणतो, मॅडम आय एम सो सॉरी. मला अजिबात याची कल्पना नव्हती. तुम्ही अश्रू पुसून घ्या आणि पाणी प्या. मला तुमच्याशी अशा प्रकारे बोलायला नको होतं. मित्रांनो, त्या पाणी पितात, स्वतःला सावरतात आणि म्हणतात, यात तुमची काही चूक नाही. पण तुम्ही पहा, मीही एक दिवस हे जग सोडून निघून जाईल. मला त्यांची खूप आठवण येते. मी त्यांना विसरू शकत नाही. मी त्यांच्याशिवाय अजिबात सुद्धा राहू शकत नाही. असे बोलून त्या पुन्हा रडू लागतात. अरुण त्यांचे सांत्वन करून त्यांना शांत करतो आणि म्हणतो, मॅडम हे दुःख देवाने या जगात फक्त तुम्हाला दिलेलं नाही. या जगात अजूनही काही लोक आहेत ज्यांना यापेक्षाही जास्त दुःख मिळाले आहे. आता मलाच बघा ना, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला खूप सुंदर बायको मिळाली होती. त्याच्यामुळे मला 2 मुलांचा आनंद मिळाला. सगळे खूप छान चालले होते. पण एकदा मी पत्नी आणि मुलांसह प्रवास केलो होतो. तेव्हा अचानक आमचा अपघात झाला. त्या अपघातात माझी पत्नी आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. पण माझे नशीब खोटे की मी त्यात जिवंत राहिलो. मी देवाला सतत हेच विचारत राहिलो की त्याने मला एकट्याला का सोडलं? त्या अपघातात माझा जीव का गेला नाही? 3 वर्ष झाले आजही मी देवाला हाच एक प्रश्न विचारतो. त्याने मला जिवंत का ठेवले? याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही. मीनाक्षीने जेव्हा अरुणची ही दुःखद कहाणी ऐकली तेव्हा मात्र ती आणखीनच भावूक झाली. कारण तिचाही एक मित्र होता ज्याचे नाव उज्ज्वल होते. मीनाक्षीला नोकरी लागल्यावर ते दोघे लडाखला फिरायला जाण्यासाठी तिच्या घरच्यांकडून परवानगी घेतली आणि उज्ज्वल सोबत लडाखला जायला निघाली. कारण दोघेही लग्न करणार होते. ते दोघे कॉलेजपासूनच चांगले मित्र होते. त्यामुळे घरच्यांनी दोघांना होकार दिला. ते दोघे जेव्हा लडाखला फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्या गाडीवर डोंगराचा भीषण अपघात झाला. त्या अपघातात उज्ज्वलचाही मृत्यू झाला. त्यात मात्र मीनाक्षी वाचली.
पण तिला फारशी दुखापत झाली नव्हती. आता मित्रांनो, त्या दोघांची कहाणी एकसारखीच होती. दोघे एकमेकांना शांत करतात, एकमेकांना धीर देतात आणि त्या दिवसापासून दोघांचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. मीनाक्षीला तिचे कुटुंब होते, तिचे 2 भाऊ आणि 1 बहीण. सर्वजण सुशिक्षित होते. मीनाक्षीच्या कुटुंबाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की बेटी, आता तू दुसरा मुलगा शोधून लग्न करून घे. पण ती अजूनही उज्ज्वलला विसरली नव्हती. दुसरीकडे अरुणचे कुटुंबही त्याची काळजी करत होते. आमच्या मुलाचे पुढे काय होईल? अरुण आता 30 वर्ष झाला होता. बायकोचा आणि मुलांचा मृत्यू होऊन 3 वर्ष झाली होती. तरीही तो त्यांना विसरू शकला नव्हता. मीनाक्षीलाही 3 वर्ष झाली होती, परंतु तीही तिचे प्रेम विसरू शकली नव्हती. आता मित्रांनो, या सगळ्यानंतर दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात साथीदार बनतात आणि दोघेही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू लागले. हळूहळू दोघांमध्ये एक घट्ट नाते सुरू झाले. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि कदाचित देवालाही हेच मान्य होते. त्या दोघांनी आयुष्यात खूप कठीण काळ अनुभवला होता. 3 वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला की त्यांची मुले आपले जीवन सुखकर करत आहे. अरुण एक शिपाई होता, तर मीनाक्षी एक प्रसिद्ध मराठी विषयाची शिक्षिका होती. त्यांच्या विचारसरणीतून दोघे एकमेकांजवळ आले आणि त्यांनी लग्नही केले. 2 वर्षानंतर त्यांच्या घरी एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली. मुलीच्या जन्मानंतर दोघांचाही आनंद द्विगुणित झाला. आता त्यांचे कुटुंब आनंदाचे जीवन जगत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा थोडीशी जरी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसह. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल मी तुमचा खरंच खूप मनापासून आभारी आहे.